इधर खड़े हैं। शेतात चालली. ए नाथ मोराला चल रेन काय देख भाई देख भाई आलीला पण घ्यायचं कार्यक्रमामध्ये हट हट भाई हट हट जा उतर के देख शर्ट नीचे कर इधर आ निकाल इधर से डॉक्टर बघा याला काय होत आहे. थांबा आपण चेक करूया. मला तर वाटतं ही तापाची लक्षणे आहेत. मी तुम्हाला गोळ्या औषधे लिहून देईन. बरं वाटेल. जर नाही वाटलं तर आपण रक्त चेक करूया. मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छिते. पाणी उकळून प्या व आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा. मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल आजकाल आपल्या घरात व आजूबाजूला सतत मुलांना आजारपण होतच असतात. त्याची कारणे शोधून काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? तर चला तर मग आपण त्याची कारणे शोधून काढूया. कामयाब हम होगे कामयाब हम होगे कामयाब एक दिन होगी स्वच्छता चारों ओर होगी स्वच्छता चारों ओर होगी स्वच्छता चारों ओर एक दिन. भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी. हो मावशी कशी दिली भाजी. थांबा काका
तुम्ही भाजीसाठी प्लास्टिकची पिशवी का वापरताय? तुम्ही कापडी पिशवी का वापरत नाही? प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी, समाजासाठी व वातावरणासाठी हानिकारक आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही, त्यामुळे गटारे, नाले तुंबतात, नद्या अस्वच्छ होतात. प्लास्टिकच्या ज्वलनातून विषारी वायू आपल्या वातावरणात मिसळतात. तेव्हा कापडी पिशवीचाच वापर करावा हे आम्ही हात जोडून सांगतो. प्लास्टिकचा वापर टाळा, प्लास्टिकचा वापर टाळा, अस्वच्छतेला घाला आळा, अस्वच्छतेला घाला आळा. प्लास्टिकचा वापर टाळा, प्लास्टिकचा वापर टाळा, अस्वच्छतेला घाला आळा, अस्वच्छतेला घाला आळा. मच्छर चावला काय मी करू? मच्छर चावला कुणाला सांगू? मच्छर चावला, मच्छर चावला, मच्छर चावला, मच्छर चावला. अरे हा मच्छर आला तरी कुठून आणि चावला तरी कसा? हे मच्छर येतात नाल्यातून, सांडपाण्यातून किंवा घराच्या आजूबाजूला टाकलेल्या कचऱ्यातून. तसेच घरावरील टायर, नारळांच्या करवंट्यामध्ये पाणी तसेच साचून राहिले यात मच्छराची पैदास होते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार पसरतात. हे आजार आपण टाळू शकतो. चला तर मग एकमताने ठरवूया. स्वच्छ घर, स्वच्छ अंगण, प्रसन्न ठेवू वातावरण. 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 दोन्ही आयडीला पाठवतो. शूराची सरदार भाला, काय कुणाची भीती. राम स्वच्छता अभियानाचे काम घेतले हाती. शूराची सरदार भाला, काय कुणाची भीती. राम स्वच्छता अभियानाचे काम घेतले हाती. अहो काकू, तुम्ही एकाच ठिकाणी उघड्यावर इतरत्र कचरा टाकत आहात. तुम्ही कचरा कुंडीचा, घंटागाडीचा वापर का नाही करत? आणि हे काय, तुम्ही ओला कचरा, सुका कचरा एकत्रच भरला आहे, तो वेगळा करायचा असतो. ओला कचरा आणि सुका कचरा म्हणजे काय? अहो काकू, ओला कचरा म्हणजे भाज्यांची देठे, भाज्यांची टरकले, केळाची साले हा झाला ओला कचरा. आणि प्लास्टिकचे कागद, पिशव्या, बिस्किट व कुरकुरेचे कागद हा आपण वेगळा केला पाहिजे. आपल्या नगर पंचायतीने घंटागाडीची सोय केली आहे. त्यामध्ये 2 विभाग केले आहेत. सर्वांनी जर विचारपूर्वक घंटागाडीचा वापर केला तर आपल्यालाच फायदा होईल. हीच आपली जबाबदारी आहे. तेव्हा आरोग्य हीच आपली जबाबदारी आहे. ओला सुका कचरा वेगळा करू, घंटागाडीमध्ये चला टाकू. 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 कचरा आणा हो तुम्ही, गाडीवाला आला कचरा आणा हो तुम्ही. स्वच्छता अभियानाची मशाल ठेवू, रोगराई पळवून लावू, आपले जीवन सुख समृद्ध करू. गाडीवाला आला कचरा आणा हो तुम्ही. ओला कचरा हिरव्या डब्यात, सुका कचरा निळ्या डब्यात, घरगुती कचरा लाल डब्यात. छान आरोग्य नांदे तुमच्या दारात. उघड्यावर थुंकू नका, उघड्यावर थुंकू नका, रोगाला निमंत्रण देऊ नका. रोगाला निमंत्रण देऊ नका. उघड्यावर थुंकू नका, उघड्यावर थुंकू नका, रोगाला निमंत्रण देऊ नका. रोगाला निमंत्रण देऊ नका. स्वच्छ परिसर ठेवू सुंदर, स्वच्छ परिसर ठेवू सुंदर, जीवन निरोगी बनवू निरंतर. जीवन निरोगी बनवू निरंतर. स्वच्छ परिसर ठेवू सुंदर, स्वच्छ परिसर ठेवू सुंदर, जीवन निरोगी बनवू निरंतर. जीवन निरोगी बनवू निरंतर. कचरा कुंडीचा वापर करू, कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू, सुंदर परिसर निर्माण करू. कचरा कुंडीचा वापर करू, कचरा कुंडीचा वापर करू.
स्वच्छता असेल तिथे स्वच्छता असेल तिथे आरोग्य वसेल तिथे आरोग्य वसेल तिथे स्वच्छता असेल तिथे स्वच्छता असेल तिथे आरोग्य वसेल तिथे आरोग्य वसेल तिथे ध्यास स्वच्छतेचा ध्यास स्वच्छतेचा ध्यास प्रगतीचा ध्यास प्रगतीचा ध्यास स्वच्छतेचा ध्यास स्वच्छतेचा ध्यास प्रगतीचा ध्यास प्रगतीचा निसर्गाचे नियम पाळा निसर्गाचे नियम पाळा प्लास्टिकचा वापर